आमच्या साक्षी मॅडम उठल्या. गुड मॉर्निंग. चला निघूया अलिबाग. हॅलो, गुड मॉर्निंग. आता सकाळचे ऑलमोस्ट 5 वाजता आहेत आणि आमचा हा थंबनेल आजचा तुम्ही बघून समजलंच असाल की आज आमची ट्रिप निघाली आता अलिबागसाठी. आणि आज या ट्रिपमध्ये ना मित्रांनो तुम्ही बघताल की ही आमची एकदम बजेट ट्रिप राहणार आहे. लास्ट टाईम जर तुम्ही आमचे मनालीचे ब्लॉग बघितले असेल तर त्याची बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह ट्रिप होती, पण ही स्पेशल ट्रिप आम्ही खूप बजेटमध्ये करतो आहे. कारण कधी बरेच जण आपल्याला कोकणामध्ये किंवा अलिबाग साईडला जायचं असतं पण थोडी बजेट ट्रिप प्लॅन करतात. तर हा स्पेशल बजेट ट्रिप प्लॅन आहे आमचा अलिबागचा. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा. या व्हिडिओमध्ये आम्ही बजेटमध्ये तिथे राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय, प्रत्येक ऑप्शन खाण्यापिण्याचा राहण्याचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता आम्ही निघतो. सकाळचे 5 वाजले. छत्रपती संभाजीनगरवरनं आम्ही आता निघतो अलिबागला. आणि आम्ही यावेळेस नवीन रूट ट्राय करतोय. आता समृद्धी महामार्ग इगतपुरीपर्यंत चालू झाला आहे. तर गुगल मॅपमध्ये पण दाखवतोय की तुम्ही म्हणजे संभाजीनगरपासून इगतपुरीपासून शहापूर, कर्जत असं या मार्गे आम्ही आता यावेळेस अलिबागला जातोय. तर चला आम्ही आमचा प्रवास आता सुरू करतोय मित्रांनो. चला. मित्रांनो आता सकाळचे 6:30 झालेत आणि आम्ही आता जस्ट शिर्डी क्रॉस केलं आहे आणि पुढे एका पेट्रोल पंपवरती थोडा एक ब्रेक घेतला. आता इथून आम्ही इगतपुरीला पोहोचू. इथनं मला वाटतं 1-1.5 तास लागेल अजून. मग आम्हाला समृद्धी महामार्गावरनं एक्झिट करावं लागेल. आणि जसं की आजच्या डेटला डिसेंबरमध्ये समृद्धी महामार्ग इगतपुरीपर्यंतच चालू आहे आणि नेक्स्ट मंथपासून मोस्ट प्रोबेबली जानेवारी एंडपर्यंत पूर्ण नागपूर टू ठाणे पूर्ण रोड चालू होणार आहे. म्हणजे लेट्स होप. साडेसात वाजलेत आणि आम्ही आता जस्ट समृद्धी महामार्गावरून एक्झिट केला आहे आणि आता आम्ही कनेक्ट होऊ. आपला जो मुंबई धुळे हायवे आहे इगतपुरीजवळ आता आम्ही कनेक्ट होणार आहे. तर आम्ही निघालो होतो घरनं सकाळी 5 वाजता
2.5 तासामध्ये आम्ही इगतपुरीचं एक्झिट पर्यंत पोहोचलो. आता समृद्धी महामार्ग आम्ही सोडून आता आपला मुंबई-धुळे हायवेने आता शहापूरवरनं मग कर्जत रसायने या मार्गे आता पुढे जातोय. आमच्या साक्षी मॅडम उठल्या. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळचे 8 वाजले आणि आम्ही आता कसारा घाट क्रॉस करून एका हॉटेलमध्ये चहा नाश्ता वगैरे घेतला आहे. साक्षीची पण छानपैकी झोप झाली. साक्षीला मागे आम्ही मस्त बेड करून दिला होता. सीट फोल्ड केलं तिने. मस्त घरातनं निघाल्यापासून आतापर्यंत पूर्ण झोपलेली होती है ना साक्षी. आणि आता तिचं झालंय छोटं मोठं शॉपिंग सुरू. आता ती पुढचा रस्ता एन्जॉय करेल. चला निघूया अलिबाग. आता आम्ही शहापूरला पोहोचलोय. मित्रांनो आता आम्ही मुंबई-धुळे हायवे होता तो सोडला. आता आम्ही शहापूरवरनं आता लेफ्ट घेतोय. हा रस्ता जातो कर्जत मार्गे रसायने पेन आणि मग पुढे अलिबाग रस्ता. आम्ही पण आता फर्स्ट टाइम चाललोय या रस्त्याने. माहित नाही कसा आहे रस्ता. बघूयात. खूप चांगला भेटेल रस्ता. मित्रांनो हा आहे शहापूर टू कर्जत रस्ता. स्टार्टिंगला तर बरा वाटतोय. पुढे बघूयात आता कसं आहे. इथून आता आम्हाला काशीद बीच दाखवतोय. 175 किलोमीटर आणि 4 hours 50 minutes. रस्ता तर बराच असेल कारण ठाणे मार्गे मुंब्रा मार्गे त्या साईडनी पण एवढंच टाईम दाखवत होता. तर तिकडं किलोमीटर थोडं 10 किलोमीटर कमी होतं तरी पण टाईम सेम होता. मे बी हा रस्ता चांगलाच असेल. मित्रांनो शहापूरवरून आता आम्हाला ऑलमोस्ट या कर्जत रोडनी यायला अर्धा पाऊण तास झाला आहे. आतापर्यंत रोड तर एकदम चांगला होता. काही ठिकाणी रोडचं काम चालू आहे पण विदाउट 98% रोड चांगला आहे आणि पुढे पण अजून रोड चांगलाच दिसतोय. तर शहापूरवरून हा जो मधला मार्ग आहे ना हा निघतो आता कर्जतवरनं रसायने आणि पेनला हा कनेक्ट होणार. जो आपण संभाजीनगरवरनं आपण येतो ना खाल खोपोलीवरनं पेनला जातो तर त्याच रोडला हा कनेक्ट होणार. पुढे आम्ही नेहमी पुण्यावरनं चाकण वगैरे असं यायचो. मग आपलं तळेगाव मुंबई पुणे हायवे मग खोपोली आणि पेन मार्गे आम्ही अलिबागला जायचो. तर यावेळेस आम्ही थोडा वेगळा रस्ता ट्राय केला. बघू पुढे कसा रस्ता आहे.
शहापूर मार्गे हा कर्जतचा जो रस्ता आहे हा खूप चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे मित्रांनो सध्या, आणि थोडंफार रस्त्याचं काम तर चालू आहे. पण शहापूरपासून पुढे निघाल्यानंतर असं फील होतं की तुम्ही नाही का कोकणाचा रस्ता आहे. तर थोडीफार तशी फिलिंग्स येतात की तुम्ही कोकणाच्या रस्त्याने ड्राईव्ह करताय की काय म्हणून. आणि आजूबाजूला घनदाट झाडं, छोटी मोठी असे घाट लागतात, छोट्या छोट्या नद्या आहेत. छान करमणुकीचा रस्ता आहे आणि ट्रॅफिक पण खूप कमी आहे आणि हेवी ट्रॅफिक तर अजिबात नाही आहे, जसे कंटेनर्स वगैरे तसं काहीच नाही आहे. रस्ता छान आहे, तर तुम्ही हा रस्ता पण कधी ट्राय करू शकता. तसं मी थोडं रस्त्याचे क्लिप्स तर घेतलेच आहेत. तर आता आम्ही निघतो पुढे, पेन हायवेला कनेक्ट होतो. मित्रांनो, हा लागला आता आमचा पेन पनवेल हायवे जो आहे ना, पनवेलवरनं पेनला जाणारा हायवे, नॅशनल हायवे 66. तर मित्रांनो, असा राहिला आमचा शहापूरपासून आतापर्यंतचा जो मधला मार्गाचा प्रवास. बरा वाटला आम्हाला. मी जसं सांगितलं तुम्हाला, रस्ता खरंच चांगला होता. आम्ही नेहमी पुण्यावरनं चाकण आणि खोपोली असं ड्राईव्ह करायचो या रोडने. यावेळेस आम्ही थोडासा वेगळा प्रयत्न केला, कारण समृद्धी महामार्गाने शहापूरवरनं रस्ता दाखवत होता, म्हणून आम्ही तो ट्राय केला. आणि आमची साक्षी मध्ये डिस्टर्ब करते. आज ती एकटी आहे, कारण तन्वीची ट्रिप आहे. तन्वी गेली ट्रिपला, त्यामुळं साक्षीची मजा आहे. पूर्ण मागची गाडीचं पूर्ण पोर्शन हा तिच्या ताब्यामध्ये आहे. साक्षी, तो फायनली आम्ही आता अलिबागमध्ये पोहोचलो. आणि आता अलिबागवरून आम्ही आता रेवदंडा रोड जो आहे काशीदला जातो, त्या रोडला आता टर्न करतोय. आणि काशीद इथून मला वाटतं एक साधारण 20 ते 25 मिनिटं असेल. तर हा अलिबागमधनं हा जो रस्ता आहे ना, हा बाहेर पडतो टुवर्ड्स काशीद, आणि याला रेवदंडा रोड म्हणतात. अलिबाग रेवदंडा रस्ता. आम्ही पोहोचू इथनं काशीदला. नेक्स्ट 20 मिनिट्समध्ये आम्ही काशीदमध्ये राहू. हे थांब थोडंसं. आणि हे फुलं नाही जास्त. नाही ते ह्या उन्हाळ्यामध्ये नसतंच होत. किती आहे लेक. नाही ते असत. हे बघ, हे पुढे लेक पण आहे ना. अरे, कोणता टर्न आता हा? नागगाव बीच वगैरे या साईडला जातो हा रस्ता. सरळ रोहा. हा, सरळ तिकडे जातो रोहायला. हा नागगाव. इकडून आता नागगाव वगैरे असं इथनंच आपण आता पुढे निघतो ना याला काशीद. नागगाव बीच आहे ना इकडे. नागगाव बीच. नागगाव आपण पहिल्यांदा मला वाटतं इकडेच गेलेलो. नागगाव बीच.
पोहोचलो काशीद बीच. साक्षी काशीद बीच. तर मित्रांनो आम्ही फायनली जवळपास 1:30 वाजेपर्यंत काशीदला पोहोचलो संभाजीनगरवरनं. आम्हाला टोटल मला वाटतं 8:30-9 तास लागले. आम्ही सकाळी 5 वाजता निघालेलो आणि यावेळेस आम्ही जाणून बुजून एक थोडा वेगळा रस्ता निवडला होता. कारण आम्ही जस्ट मॅपवर मी लावलो तर ते मॅपवरती मला दिसलं की समृद्धी महामार्ग आता इगतपुरीपर्यंत चालू झाला. ते इगतपुरीपासून त्यांनी ते शहापूर वगैरे नाही का, कर्जत वगैरे या मार्गाने दाखवलं होतं. आणि मला वाटतं 10 किलोमीटर जास्त पडलं मला. कारण आम्ही नेहमी यायचो तर 2 मार्गाने यायचो. एक तो पुणे थ्रू आणि दुसरे यायचो आपलं मुंब्रावरनं, म्हणजे आपलं नाशिक मुंबई हायवे जो आहे त्या रस्त्याने यायचो. तर दोन्हीकडं टाइम सेम लागला. यावेळेस उलटा आम्हाला किलोमीटर जास्त असताना सुद्धा टाइम तेवढाच लागला. तर रस्ता ऍक्च्युली छान होता आणि थोडा मला बरा वाटला. म्हणजे नाही का, आपण पुणे किंवा मुंबईवरनं येतो ना तर तेच सिटीवाला फील असतं, सगळी गर्दी वगैरे. तर इथे आम्हाला ना शहापूरपासनं ऑलमोस्ट मी ते म्हणेल की पेन पनवेल हायवे लागेपर्यंत एक छान रस्ता होता. कोकणाची जशी फील येते ना त्या टाईपचा. असे घनदाट झाडं, मी जसं आता पूर्वी सांगितलं ना, छोट्या छोट्या नद्या, पूल आणि छान रस्ता मला आवडला ऍक्च्युली. आणि मी नेक्स्ट टाइम हमेशा तोच प्रेफर करेल फॅमिलीसाठी. मला छान वाटला. म्हणजे असं काही रिस्की वगैरे काही नाही आहे. आणि उलट ट्रॅफिक कमी असते इन द सेन्स की हेवी ट्रॅफिक वगैरे नाही आहे की असं काय म्हणतात मोठ्याले टँकर टिप्पर वगैरे असं काही नाही आहे. आपलं पॅसेंजर कार वगैरे बऱ्यापैकी असतात. एसटी बस असते, ट्रॅव्हल बस वगैरे असतात, काही असंही नाही आहे. तर छान वाटलं मला रस्ता. आणि मी तुम्हाला ऍक्च्युली मला हे म्हणायचं होतं की मी हा व्हिडिओ ऍक्च्युली एक अलिबागची माझी ट्रिप करणार म्हणून बनवणार होतो की एक बजेट ट्रिप. मी ऍक्च्युली बजेट ट्रिपच आहे, पण याच्यामध्ये काय झालं आता की मी रस्ताच एवढा कॅप्चर केलाय ना की मी एक व्हिडिओ जर बनवायला गेलो ना पूर्ण अलिबाग ट्रिपचा तर हा खूप मोठा व्हिडिओ होईल मित्रांनो. त्यामुळे मी या व्हिडिओला 2 पार्टमध्ये करतोय. तर फर्स्ट पार्ट मी असा करतोय की बाबा आपलं छत्रपती संभाजीनगर टू अलिबाग वाया शहापूर कर्जत वगैरे हा एक नवीन ऑप्शन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता ऍक्च्युली हा व्हिडिओ संपल्यानंतर माझा याच ब्लॉगचा पार्ट 2 स्टार्ट होईल, जो की अलिबागमध्ये तुमचं जे अकोमोडेशन आहे किंवा तुम्हाला इथले जे काही फॅसिलिटीज वगैरे यूज करायची ती कशी बजेटमध्ये करणार. आणि हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार की ते बजेटमध्ये कसं यायचं, कसं राहायचं. आणि आम्ही यावेळी आता तुम्ही तसं माझे प्रिव्हियस ब्लॉग बघितले असाल मनालीचे, ते खरंच फार एक्सपेन्सिव्ह होते. बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह होते, फार नाही म्हणता येणार कारण माझ्यापेक्षा पण जास्त एक्सपेन्सेस करणारे ऑडियन्स आहेत. तर मी असं नाही म्हणणार की फार एक्सपेन्सिव्ह, पण बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह होते. तर हा जो अलिबागचा बजेट आहे हा जी ट्रिप आहे ही एकदम बजेटमध्ये आहे. आणि मी इथे ॲक्च्युली आता राहणार आहे एका होमस्टेमध्ये. आणि त्या होमस्टेमध्ये आम्ही गेल्या कमीत कमी म्हणजे मी आता माझी 8वी-9वी ट्रिप असेल. या 8-9व्या ट्रिपमध्ये मी 5 ते 6 वेळेस तिथं थांबलो असेल, जेव्हापासून आम्हाला त्यांच्याबद्दल माहीत झालं. आणि त्या ताईंचं हातचं जेवण बेस्ट एकदम. आणि आम्ही फक्त त्या जेवणासाठी त्यांच्याकडे थांबतो आणि सगळं बजेटमध्ये होतं. खूप छान आहे. तर तुम्ही प्लीज आमचा नेक्स्ट पार्टला पण कंटिन्यू करा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही पहिले सबस्क्राईब करा. आता साक्षी ऑलरेडी तिकडे गेली बीचकडे, त्यामुळे ती नाही आहे सबस्क्राईब करा म्हणायला. आणि तन्वीचं तर मी तुम्हाला सांगितलं, तिची बहीण माझी मोठी मुलगी तन्वी, तिची ट्रिप असल्यामुळे ती ट्रिपमध्ये बिझी आहे लोणावळ्याला. तर मित्रांनो चला भेटूया माझ्या याच ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.